प्रदेशच्या अमरोहा गावात कच्च्या मातीच्या पिचेसवर टेनिस बॉल खेळून लहानाचा मोठा झालेला, सर्वात कमी बॉलमध्ये 200 बळी घेणारा, अमरोहा एक्सप्रेस नावानं सुद्धा ओळखला जाणारा भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो। कधी वैयक्तिक आयुष्यातील घडामोडींमुळे तर कधी नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगमुळे तो चर्चेत असतो। आता पुन्हा एकदा मोहम्मद शमी चर्चेत आलाय आणखीन एका मुद्द्यावरून। पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट। भारतानं यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इतिहास रचला। संपूर्ण देशभरातून संघाचं कौतुक झालं, मात्र याच स्पर्धेमध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोलही करण्यात आलं होतं। ट्रोलिंगचं कारण काय, तर त्याचा एनर्जी ड्रिंक पितानाचा एक फोटो व्हायरल झाला होता। रमजानचा महिना सुरू असताना शमी एनर्जी ड्रिंक कसा काय पिऊ शकतो असा सवाल विचारत कट्टरतावादी आक्रमक झाले होते। अनेकांनी शमीचं समर्थनही केलं होतं। आता हा वाद मागे पडतोय न पडतोय तोच मौलाना शहाबुद्दीन रझवीन कडून मोहम्मद शमीच्या मुलीला लक्ष्य करण्यात आलं। मोहम्मद शमीच्या मुलीनं होळी खेळल्याचा फोटो समोर आला आणि त्यावर पुन्हा एकदा मौलानांकडून टीका करण्यात आली। या वादावर आता राजकीय प्रतिक्रियाही समोर येऊ लागल्या कि रंगरेज ये काम बहुत सारे मुसलमान ही करते हैं। कई लोगों का नाम रंगरेज है। पेंटिंग का काम बहुत सारे मुसलमान करते हैं इस देश में। कई गरीब मुसलमान पेंटर ही है, तो क्या वो सब इस्लाम के खिलाफ है? मुझे लगता है इस प्रकार की बातें करना, न्यूज़ और सेंसेशनलिज्म क्रिएट करना, पर इसका जब खंडन कांग्रेस जैसे दल नहीं करते हैं तो ऐसे कट्टरपंथियों को बढ़ावा देते हैं। होली पूरे देश का पर्व है। होली भारत का पर्व है। होली भारतीय संस्कृति और सभ्यता का पर्व है। और कोई भी व्यक्ति यदि होली मनाता है तो उसमें कोई एतराज नहीं है, लेकिन कुछ कट्टरपंथी लोग किसी न किसी बहाने से इस प्रकार के जो सौहार्द के वातावरण है उसको खराब करने की चेष्टा करते हैं। आताचा हा वाद, या आधीचा एनर्जी ड्रिंकचा वाद, पाकिस्तानासोबत मागे एकदा झालेल्या पराभवानंतर शमीवर झालेली टीका, या साऱ्या संदर्भात प्रत्येक वेळी शमी संदर्भात संमिश्र प्रतिक्रिया समोर येतात। अशा पद्धतीने एखाद्या तरुण मुलीला ट्रोल करणं हे देखील चुकीचं आहे आणि जर का तिला वाटत असेल की अशा पद्धतीचं तिला ट्रोलिंग केलं तर ती पोलिसात तक्रार देईल। मौलवींनी खरं तर असं करूच नये, कारण मौलवींना हा अधिकार कोणी दिलाय? आपल्याला देशामध्ये फंडामेंटल राईट्स आहे, आपलं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे, फ्रीडम टू फॉलो अ पर्टिक्युलर रिलिजन, ज्याला जो धर्म पाहिजे तो त्यांनी स्वीकारू शकतो किंवा त्याला फॉलो करू शकतो। आणि असं असताना या अशा पद्धतीने या मौलवींचा मी निषेध करतो। एकीकडे धार्मिक मुद्द्यावरून जोरदार टीका करत शमीला गुन्हेगार म्हटलं जात असतानाच शमीचा आणखी एक व्हिडिओ मात्र व्हायरल होतोय। रोहित शर्मा ज्यावेळी चषक घेऊन खेळाडूंमध्ये आला तेव्हा त्यानं तो चषक उंचावला। त्यानंतर भारताच्या खेळाडूंनी शॅम्पेन उडवली होती, मात्र धर्मातील तत्वांनुसार मद्यपानास परवानगी नाही आणि त्यामुळे भारतीय खेळाडूंनी शॅम्पेन उडवायला सुरुवात केली। त्यावेळी मोहम्मद शमी सेलिब्रेशन पासून लांब झाला आणि तो दुसऱ्या ठिकाणी जाऊन थांबला। हा व्हिडिओ समोर आला आणि या व्हिडिओवरून मोहम्मद शमी आपल्या धर्माचा किती आदर करतो आणि किती तत्व पाळतो हे लक्षात येतं। मुळात शमीकडे केवळ एक भारतीय खेळाडू म्हणून पाहायला गेल्यास त्याची बॉलर म्हणून असलेली कामगिरी पाहणं हे जास्त महत्त्वाचं असेल। एकूण 197 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2891 ओव्हर्स इतकी गोलंदाजी, एकूण 417 मेडन ओव्हर्स, एकूण 462 आंतरराष्ट्रीय विकेट्स, प्रति ओव्हर 4.17 धावांचा रेकॉर्ड। असा हा अत्यंत प्रतिभाशाली खेळाडू भारतीय संघाकडे आहे। असं असताना त्याला, त्याच्या परिवाराला धार्मिक कट्टरतावादी धर्माच्या बंधनात अडकवू पाहतायत। मात्र शमीकडे खेळाडूच्या नजरेनं पाहून आधी देश मग धर्म या मुद्द्याचा विचार करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे भारताच्या खेळाचा आणि भारताचा दर्जा हा उंचावण्यास मदत होईल। ब्युरो रिपोर्टसह करण सिंह पवार, मुंबई।